महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथून या क्षणाची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संतापाचा अखेर कडेवोट झाला असून शेतकऱ्यांनी सरकारविरोधात आरपारची लढाई सुरू केली आहे. कांद्याला प्रति क्विंटल किमान 2,000 रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर विराट क्रांती महामोर्चा काढत चक्काजाम केला आहे. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरले. कांद्याच्या कोसळलेल्या दराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. लागवडीचा खर्च तर दूरच, पण घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत अडकलेला शेतकरी आज अखेर रस्त्यावर उतरला. चांदवडमध्ये हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत सरकारविरोधात शिंग फुंकले आहे. या विराट क्रांती महामोर्चामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या कित्येक किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, अधिवेशनात गप्पा मारणारं सरकार हाय हाय अशा गगनभेदी घोषणांनी चांदवडचा परिसर दणाणून गेला. सध्या बाजारात मिळत असलेल्या मातीमोल दरामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. कांदा आमच्या डोळ्यात पाणी आणतोय आणि सरकार सुस्त बसले आहे, अशी संतप्त भावना यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या या आक्रमक आंदोलनाला राजकीय पाठबळही मिळाले आहे. ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार राजाभाऊ वाजे यांनी थेट आंदोलनात उडी घेत शेतकऱ्यांना जाहीर पाठिंबा दिला. सरकारने तातडीने कांद्याला 2,000 रुपये हमीभाव जाहीर केला नाही तर हे आंदोलन केवळ नाशिकपुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र करण्याचा इशारा दिला. शेतकरी उपाशी, फडणवीस मोदी उपाशी. आजपर्यंत हमने सुना था नमक हराम, मगर मोदी जो है वो कांदा हराम निकल गया. काय म्हणाला की मी कांदा खाल्लाय, मी तुमचा कांदा खाल्लाय, मी तुमच्याशी बेईमानी करणार नाही. बेईमानी म्हणजे इमानदारी का बेईमानी? पहा किती बेईमानी केली. मोदी जेव्हा पंतप्रधान झाला, मनमोहन सिंग साहेब गेले, तेव्हा कांद्याचा भाव काय होता? 3,000, 2014. आज काय? हरामखोर म्हणायचं, कांदाखोर म्हणायचं, बेईमान म्हणायचं, नालायक म्हणायचं का त्याला बोटल खेटर घेऊन दाखवायचं? हा एक अत्यंत संतापजनक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि तोच उद्रेक या निमित्तानं आहे. 3,000 भाव असा कसा देत नाही, ही भूमिका घेऊन आपल्याला जायचंय. आणि ही भूमिका घेऊन जात असताना त्यावर सगळंच बोलले. आणि जो घेतला जाणार आहे कांदा, हाही व्यापाराचा घेतला जाणार आहे. चीट भी मेरी, पट भी मेरी, आंटी मेरे बाप की, असा हे नालायक जे सरकार आहे, हे फडणवीस जे आहेत तेही काय म्हणाले 2,400 रुपये देऊ. हा पण असा गद्दार माणूस आहे की 2,400 वरून उलटी उडी मारली आणि 1,200चा बोलतोय. 1,200 मध्ये राईस प्लेट जेवढे येतील तेवढे 2-3 खा आणि पळून जा. त्यामुळे यांच्या बोलण्यावर कुठे विश्वास नाही. अत्यंत खोटारडा असा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. काय म्हणाला पहिले, जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. लग्न झालं का नाही झालं या बाबाचं? अरे जो विदर्भाच्या मतदारसंघातल्या त्याच्यावर निवडून येतो त्या लोकांशी खोटं बोलतो, तो या महाराष्ट्राशी आणि भारताशी जगाशी खोटं बोलल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो. मात्र हा जो भाव पडलेला आहे, या पडलेल्या भावाला मोदी आणि फडणवीस जबाबदार आहेच आहे. मात्र यावर आपल्याला ही लढाई थांबून चालणार नाही, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर कांद्याचा भाव ठरत असतो. बांगलादेशाने कांदा बांगलादेश द्या म्हणत होता, मोदीने एकदम झटक्यात खटक्यात पाडला. आणि खटका पाडला, बटन जसं बंद करतो, स्विच जसा बंद करतो तसा बंद केला. ती शेख हसीनाबाई जी होती पंतप्रधान, ती खुशामता करायला लागली, गयावया करायला लागली. मात्र या बाबांना ऐकलं नाही. बांगलादेशानं काय केलं, भारत आपल्याला अडचणीत आणतो म्हणून त्यांनी इतर ठिकाणून कांदा घेतला. श्रीलंकेने तेच केलं, इराणने तेच केलं. हा भांडकुदळ मोदी जो आहे, हा सर्व आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याशी आणि जगातल्या सर्व लोकांची यानं खाजून घेतलेलं आहे, भांडणं घेतलेलं आहे. हा जोपर्यंत दलिंदर पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत भारताचा कांदा कोणी आयात करायला तयार नाही. बरोबर सांगतो का चूक सांगतो? जो भी कहेंगे सच के सिवा
आंदोलनाची भीषणता पाहता चांदवड परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी वाहतूक इतर मार्गांवर वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र शेतकऱ्यांचा जनसागर हटायला तयार नाही. कांद्याचा हा लाल चिखल सरकारला झुकवणार का आणि शेतकरी आपल्या मागण्या पदरात पाडून घेणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले. महाराष्ट्र बुलेटिनसाठी संजय जाधव, चांदवड. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.